हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? होप सो तुम्ही छानच असणार. तर आता वाजले रात्रीचे 8:30 आणि मी आता हा व्लॉग सुरू करते कारण की ना उद्या म्हणजे आता रात्री 12 वाजेपासून ना म्हणजे उद्याच्या दिवशी मी काय बडबड करते आता उद्या आता म्हणजे रात्री 12 वाजेपासून नेक्स्ट डे सुरू होतोय ना तेव्हापासून मनीष यांचा बर्थडे. तर मला ना तो आत्ताच 12 वाजता सेलिब्रेट करायचा आहे. तर ना मी ते डेकोरेशन करायचं आहे मला. तर ते मी तयारी करतच होती. मी मस्तपैकी ना ते बघा बलून्स वगैरे आणले. हे बघा मी एकटी नाही करत आहे तयारी. साहेब पण करू लागताय ॲज युजल. ते मदत करणार नाही असं होणारच नाही. मग आता तो पण मदत करतोय मला आणि आम्ही दोघं मिळून ना मस्तपैकी ही जी वॉल आहे ना असं काही एकदम मोठं काहीच नाही आहे. असं छोटंसं मस्तपैकी थोडेफार बलून्स वगैरे लावेल आणि केक ऑर्डर केला. आणि ना त्यांना माहीत नाही आहे केकचं. म्हणजे काय झालं, मी ऑनलाईन ऑर्डर केला आणि जेव्हा ते डिलिव्हरीवाले घेऊन येतील ना तर आपल्याला दिसतंच की आता ते येतात म्हणजे 1 मिनटं 2 मिनटं बाकी असतं असं आपल्याला कळतं ना अरायव्हिंग. तर मी ना म्हटलं ते आता येतील त्यावेळी ना मी डोअर ओपन ठेवलं होतं. म्हणजे बेल पण वाजली नाही कारण की ते रूममध्ये असतात. बेल वाजली की त्यांना कळतं कोणीतरी आलं. मग लगेच विचारलं असतं ना कोण आलं असं अचानक. म्हणून मी म्हणजे डोअर ओपनच ठेवलेलं होतं. मस्तपैकी केक घेतला. आता त्यांना मी रात्री सरप्राईज द्यायचं असं माझं प्लॅनिंग आहे. बट अरे बघा ती ती वायर राहिली चल इकडे 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 या. तिथे नाही मी थांबा. मी ना आपण प्रिपरेशन म्हणजे डेकोरेशन वगैरे करू ना त्यावेळी गप्पा मारू. तर आता आपण आधी सगळ्यात आधी मी बलून फुगवून घेते. बघा हे सुद्धा त्याला हवं पण बरं आहे एक्स्ट्राचे होते एक त्याच्यामुळे मग त्याला देता आलं नाही. तर आता मी त्याला दिलं असतं का मी केलं असतं. तो बघा तो पण मदत करतोय ना. अरे नाही ना रे काहीतरी सांगणार होती ना मी. अरे हा काय सांगणार होती. हा आठवलं. मला द्यायचं आहे सरप्राईज. बड्डे असतो 12ला म्हणजे आपण सरप्राईज कधी द्यायला पाहिजे रात्रीच्या 12 वाजता. पण आता वाजले 8:30. मी आता तयारी करायला घेतली खरी पण त्यांचं ऑफिस आता अर्ध्या तासात वगैरे होऊन जाईल. ते रूमच्या बाहेर येतील. हे कशाचं सरप्राईज राहणार आहे काहीच नाही. असा माझा मोठा मोठा पोपट होणार आहे ज्याच्यासाठी मी ऑलरेडी प्रिपेअर आहे की माझा पोपट होणार आहे. कारण की रात्रीच्या 12 वाजेपर्यंत मी तर त्यांना रूम मध्ये बसवू नाही शकणार की तुम्ही काम करत बसा म्हणून. नाही पॉसिबल. मग ते आता अर्ध्या तासाने येतील बाहेर आणि त्यांना सगळं दिसून जाईल असं आहे. काय करता नको रे तू तुझं घे ना. आमच्या दिवसभर ते बिचारे असे ऑफिसचे काम करत असतात आणि आम्ही दोघं आमच्या दोघांचं असं काही ना काही चाललेलं असतं. म्हणजे हे नाही पण असं समजत्या ते तुलाच लागून जाईल कधी. म्हणजे पोपट कसा होतो ऑप्शन नाहीये पण मलाच भीती वाटते फुटला तर. अरे फुटतो तो दुरू. देते ना तिकडे जा. कमी होऊन गेला. इकडे गेला तू कॅमेऱ्यात येतो बाळा. तू तिकडं खेळ ना. माझ्या कानात नको वाजायला. नाही आणि जर माहिती का मी काय करेल. नाही तसं नाही करू शकत. मी काय म्हणणार होती की जर ते जर येऊन गेले तर ते एक्स्ट्राचा पंप आहे ना तर त्यांना आपण बघायला लावू असं बघू. तर नाही तसं नाही करावं लागणार. बिचाऱ्यांचाच बर्थडे आणि त्यांनाच काम करायला लावायचं का. हो तिकडे
इकडे खेळायला लागला. हे मी लावलं खरं, माहिती का, इथं एक टेप लावायची आणि मग हे एक 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 जोडत होती. मग ना असं बघू म्हटलं तर की असं परफेक्ट आलंय का वगैरे असं म्हणून. तर बघा इथं बघा, आर गेला, सॉरी आर नाही गेला, आई गेला. बर्थडे मध्ये आयच नाही आहे. आता मला म्हणजे ते काढावं लागेल. आणि हा इकडे आय पडलेला आहे, हा वीर घेऊन बसलेला होता. फोडला दुसरा बलून. तो काय करतोय, हे उघडतोय आणि त्याच्यातनं सामान टाकतोय. तो मदत नाही करत. तो काय मदत करणार आहे माझी. हाय ग, पण हे अँगल पण चुकतोय ना, असं परफेक्ट नाही ते वाटतंय यार, कळत नाही एक ठिकाणनं मला. पण आता पहिले आधी आय लावते तिथं आणि मग पुढचं बघते. हे बलून्स कितीच फुटूनच गेले त्यातले भरपूर. हे बघा इथं ना मी हे असं लावलेलं होतं असं, आणि इकडनं पण 2 होते, तर ते 2 कसे काय ओई असंच होतोय यांना लागून. परत बघा असेच फुटताय का, 5-6 फुटले ना, जास्त फुटूनच गेले परत. आणि मी तुम्हाला अजून मी काय केलं म्हणजे, हा दिसला काय असा, एक मिनिट हा. हे काय, असंच मी डेकोरेशनसाठी बघितलं होतं. हे बघा मी ना हे ते पाण्यातले दिवे म्हणत नाही का, तसं मी घरच्या घरी ट्राय करून बघितला. तो नाही, तू नको येऊ. तर मी असं ट्राय करून बघितलंय पाणीवर, बघू आता होतं का सक्सेसफुल तर. आणि अहो याला घेऊन जावं तिकडे. आणि इकडे ना केक आहे, केक त्यांना ना आईस केक आवडतो. मी सांगितलं त्यांना आता असं झालंय म्हणून, कारण की लपून काही फायदा नाही ना. आईस केक आहे तो पण मी आता काढते, बघून घ्या. यस. तर मी असं छोटंसं प्रिपरेशन केलं माझ्याने जसं होईल, कारण की तुम्ही पण बघितलं आणि माहिती तुम्हाला पण की वीर कंटिन्यू मागे मागे असतो, तो काही ना काही घेत असतो. त्याच्यामध्ये केलं. आता थोडेसे बलून्स लावले, ते नाव त्याला काय म्हणतात, ते हॅपी बर्थडेचं ते काय म्हणतात त्याला, बॅनर का ते जोडलं कर. आता बर्थडे सेलिब्रेट करूया. हा आहे यांचा बर्थडेचा केक. त्यांना आईस केक आवडतो म्हणून स्पेशली आईस्क्रीम केक आहे डायरेक्ट एकदम. यास तुम्हाला सांगितलं मी किती भारी प्लॅन केला होता. मला म्हणजे आताच मला वाटलं, म्हणजे मला समज माहितीच नव्हतं तू आईस्क्रीम केक ऑर्डर करणार आहे असं. आणि इकडे या, हे आता माहिती तसं दाखवलंय मी. हे बघा, आणि आपली पाण्यावरची दिवे. चला कसं आहे, फर्स्ट टाइम पाहतोय मी आता हे पाण्यावरचे दिवे. ती वात पूर्ण चालली गेली खाली तरी नाही. अच्छा बाई मी स्वतः फर्स्ट टाइम करते. पहिले तर मला वाटलं एवढं मोठं तेल आहे डायरेक्ट, सगळं एवढं तेल, म्हटलं बापरे बर्थडे काय भावात जाईल म्हटलं माझं डायरेक्ट. मी किती हा दाखवा वीरपा काय करतोय. हे बघा वीरला डायरेक्ट आहे ना ते केकचं वरचं जे असतं ना आपले चोको चिप्स वगैरे, ते खात बसलाय तो आता. ते त्याला ते देऊन दिलंय खायला. आता त्याला ते दिसलंय बरं का. ऐ नको 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 नको. नाही हाय ते हाय केक नाही चाकू. अरे बर्थडे माझा आहे, तू कुठे गोंधळ करतोय. गोंधळ मी करायला पाहिजे ना. आपण ना ऑप्शन उद्या सकाळी करू. चालतंय ना, रात्री नाही करत ऑप्शन. हे बघा छान केलं तर खरं, पण माहित नाही. छानसे असे बलून वगैरे प्रिपेअर केले होते मयुरीने.
आणि इथं डोरला पण ते लावलेलं होतं. पण ते काय ते 3 तास अगोदर केलं ते नाही 8:30-9ला. तर सगळे ते बलून फुसून गेले एकदम. अरे एक 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 फुट होता. हा बघा एक फुटलेला दाखवतो मी. हा एक फुटला आहे. बाई, लागलं पाहिजे. नको वीर, हे खा ना तू, हे खा ना, हे घे, हे खा. त्याला तो आता केक दिसलाय ना, तर आता त्या केकच्याच मागे लागेल तो आता. आता हे बघा ना, हे किती शांत छान भारी लागलं. लागलं रे एकदम. लाईट बंद दिसतंय करू का? का? हा, करा बरं. दिसतंय का वाव. पण कॅमेरा? भारी एक नंबर दिसतंय ते बरं का. अरे हा हा मध्ये करू देत नाही. नको ना, थांब ना जरा 2 मिनिटं. नंतर सगळा केक तुटतो. नंतर ना, अरे यार लागत नाही का तो? लागतंय थोडं, ते तिरप हवा पण येते ना. तो हात लावेल बरं का. ओ बापरे. वीरू, मी देते तुला. नको वीर, वीर, हे घे, हे खा, धर, हे घे, हे घे, हे घे वीर, हे घे, हे खा. थांब तिकडून येईल तू. हे घे, खा, हे खा. इकडे इकडे आण त्याला, इकडे आण. बघा हो, हे दिसतंय ना? वाव, मस्त दिसतंय ते डायरेक्ट. कलर वाटतंय का खालून? खालून कलर तर काही वाटत नाही हे. पण बघा गाईस, पाण्यावरचे दिवे मी first time try केले. भारी आहे खरंच, छान जबरदस्त वाटतंय. जबरदस्त शोध लावलाय आणि ना. ते बाहेरचं उजेड बघा, ते डिझाईनचं ते हा म्हणजे डिझाईनचं त्याच्यामुळे असं थोडं लुक येतंय त्याला बरं का. ते खाली ऍक्च्युली तो कलर तर काही दिसत नाही. ब्ल्यू वगैरे ते जे रेड वगैरे रांगोळी टाकलेली आहे ना तू, त्याचा कलर काही ऍक्च्युली दिसत किती नाहीये. सुंदर बट ते खालची डिझाईन ऑसम आहे. वा 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 वा, जमलं मला. मस्त आहे, मस्त आहे. हे खा, हे खा, हे खा. सेंटरला ठेवूया याला आपण. अहो, तो आला. तो त्याला घेतो तू. तुम्ही केक कट करा म्हणून तो रडतोय. हा. आता केक कट करू आपण. तो रडतोय, तो काही शांतता धरत नाही आता. त्याला आता केक पाहिजे आता ऍक्च्युली आता. द्या माझ्याकडे द्या. ठीक आहे. आणि हा केक आहे ना, आईस्क्रीम केक आहे. आता सुरीने कट होतो की नाही काय माहित नाही. म्हणून मी ते प्लास्टिकच लावलाच नाही. थांबा ना, होतोय थोडा. थांबा जरा. करू कट. करा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मनीष. आणि वीरकडनं पप्पा, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे टू यू. ये क्लॅप 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 क्लॅप. मला वाजवता नाही येते. तो बघा, त्याला काही हे नाहीये. तो डायरेक्ट मूड वर टाकतोय बरं का. तो डायरेक्ट मूड घेतोय. मुठीमध्ये जेवढं आलं तेवढं चालू आहे. डायरेक्ट गपागप. सॉरी, तो मिरच्या येतात ना, तुमच्याकडे लक्षच नाही राहत माझं. बरं सोडा ना, मी खाऊ घालते ना तुम्हाला. बापरे, हे तर पूर्ण मेल्ट होत आहे. मस्त आहे. भारी आहे. छान आहे. आता वीरला खाऊ घालाव. आता वीरला वीर जा पप्पांकडे. चला हे घ्या. आता हे दिवे का रात्रभर जळत राहतील. काय माहिती बघू. ती वाद संपेल ना पण तिची. हे घे बेटा. नंबर वीरचा आईस्क्रीम. आईस्क्रीम. आकडे अरे बघ. आता याच्यात मागे लागून जाईल तो. झालं झालं का. जाऊ दे मग. आता निघायचं मग. फिनिश, संपलं. फिनिश. आणि ना, बलून जर चुकून फुटला आणि तो एकदम घाबरून जातोय. तो कसा करतोय पप्पा? त्या बलूनला म्हणतोय तो मारू. बघा 12:30 आता थांबा, दाखवते. 12:15 वाजून गेले बरं का. पण तरी बी अशी एवढी एनर्जी आहे.
म्हणजे सकाळपासून उठला की सुरू हॉल मधून बेडरूम मधून हॉल मध्ये किचन Kitchen. बेडरूम हॉल किचन बेडरूम हॉल चालू आहे चालूच राहतं ते डायरेक्ट. पूर्ण संपेल बहुतेक तो दाना चिव चिव चिव. भंडारा डायरेक्ट केकचा. त्याची किती मजा 2-3 दिवस आधी साईच्या बर्थडेचा केक. आता हा केक. आणि बघा guys, म्हणजे इकडे आता 12:30 होत आहे. इकडे आम्ही केक कट करत होतो, इकडे साहेब असे खात आहे, इकडे त्यांचे गाणे पण सुरू आहे. म्हणजे काय काय आणि अजून 12:30 होत आहे आणि त्याची अजून झोपायची अशी नामोनिशान नाहीये. म्हणजे की जो आता झोपेल असं. आता कधी झोपतो पप्पा काय माहिती अजून तो. बाकी तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं? हो मस्त एकदम भारी आहे. लिटल बिट स्वीट है ना. आणि फुगे तर इतके फुटले. मग मी पण होतो ना तिथं आता. हा त्याच्या आधी पण ते डोअरला असं केलेलं होतं ते भारी पण केलं होतं. पण ते काय खूप वेळा वगैरे केलं होतं ना त्याच्यामुळे ते नाही टिकत एवढे टिकलेले बलून. ते. पण मग मला क्वालिटी बलूनची क्वालिटीवर पण डिपेंड असतात. बलून आपण कधी आणले होते आणि काय आणले होते पण पडलेले होते ते. आणि हे मी पण हे भारी वाटतंय बरं का. हे म्हणजे ही आयडिया एकदम Best. एक्सलंट आहे. बघा ना लाईट बंद केल्यावर एकदम हा, भारी करू. दिसतंय ते अजून. वाव मलाच नवल वाटतंय मी केलंय असं. आणि तुम्हाला काय वाटतं हे नाव आणि ते मला एकटीला करायला खूप कठीण गेलं. हा, मग तो काय शांत बसतो का तो अजिबात काही एक गोष्ट करू देत नाही. का रे. चला मग आता मी पण केक खाऊ घालते तुम्हाला. आपण फोटो काढूया. व्लॉग थोडा थांबवते. नाही तर जाऊ द्या आता नाही करत व्लॉग. आता उद्या सकाळी काय करू आपण ते पुढे कंटिन्यू करू उद्या सकाळी. तोवर गुड नाईट. गुड नाईट. तर गाईज आज आहे नेक्स्ट डे नाही म्हणता येणार. नेक्स्ट मॉर्निंग म्हणजे आपण रात्रीच 12 वाजता बर्थडे सेलिब्रेट केला. पण मग रात्री ऑप्शन बाकी होतं ना. आज बोलते का. तर आता आपण ऑप्शन करून घेऊ. हा का मांडीवर बसला बरं. याचं काय आहे? प्रत्येक ठिकाणी असतोच डब्बा. अरे तुझं झालं झालंय मी अजून ते बघते. तू पण का तू पण तुला पण हा या तो चालतोय. तिकडे नको इकडे. पाय पडून गेला मग मी दिसत नाही ना. तू डायरेक्ट मला दाखवून टाकलं डायरेक्ट. नको बेटा दाखवते. ठीक आहे झालं. तर आता आम्ही ना मंदिरात जाऊन येतो. बर्थडेची सुरुवात आज म्हणजे मंदिरात देवाच्या दर्शनाने करूया. मी तुम्हाला आता तिथे गेल्यावरती भेटते. सकाळी ना आम्ही मंदिरात गेलो पण ना नंतर काही मी ब्लॉग शूटच केला नाही म्हणजे करता आला नाही. तर मग आता आम्ही कुठे चाललोय आपण जेवायला. आमचं काय बर्थडे सेलिब्रेशन म्हणजे आपलं काय असतं केक कट करायचा आणि त्या निमित्ताने असं हॉटेलला वगैरे काहीतरी जेवायला जायचं. आपलं सेलिब्रेशन हेच असतं. मग आता आम्ही चाललोय जेवायला. हे बघा याची तयारी झालेली आहे. तर त्याला आता रडू येतंय की आपण निघत का नाही. म्हणून मग ते त्याला तिथं ते बाहेर खेळताय ना ग्राउंडवर ते दाखवण्यासाठी उभे. म्हणून तो जरा शांत झाला. वीर बाय. मी भूर चालली. मग आता आम्ही निघालो. ओय बाय कर. बाय. तर पोचून गेलोय आम्ही हॉटेलला. आणि बघा इकडे दोन म्हणजे इथं समोर ते बसले पाहिजे आणि इकडे मी बसली पाहिजे. पण वीर असा मस्त्या करतो मग ना दोघांना मिळून त्याला सांभाळावं लागतं. म्हणून मग आम्ही दोघं एकाच साईडने बसतो असे. तो पाहतो ती लागेल ना. हा घे हा लागेल.
तो त्याची तर कुठे पण गेलं ना त्याला मस्त त्याच पाहिजे असतं. बघा ना मस्त साहेबांचा काय थाट आहे, इथं बसायचं, बसताना येत ना मग त्याला घेऊन समोरच्या चेअर वरती. आणि ही बघा ही आपली रेस्टॉरंट. आता दिली ऑर्डर, आता येईल. आलंय आपलं मंचाव सूप इकडे. आता ते खातो आणि त्याची काय चिल्ली येईल ना. चिल्ली येऊन गेली आणि याला आनंद बघा, त्याला ते पाहिजे. अरे ते तुझं नाही आहे. आता आलंय जेवण आणि इकडे वीरने शांत बसावं म्हणून ही आयडिया आहे. तर गाईस तुम्ही काल बघितलं, म्हणजे मी हा व्लॉग ना आता नेक्स्ट डेला शूट करते पुढचं. कारण की ना रात्री आम्ही बाहेरून आलो ना तर वीर पण झोपून गेलेला होता आणि ना आम्ही पण खूप थकून गेलेलो होतो, लेट पण झाला होता. म्हटलं चला उद्या कंटिन्यू करूया. तर काल तुम्ही बघितलं म्हणजे असं पूर्ण आमचा दिवस गेला. त्यांचा बर्थडे मी सेलिब्रेट केला छोटासा. मुळात ना मला हौस खूप असते की मी हे करेल, मी ते करेल, ते करेल, असं पण ना काहीच होत नाही. म्हणजे पावसाचे पण दिवस आहेत, थोडंसं असं वातावरण असतं आणि मग वीर लहान आहे, मग असं वाटतं की नको उगाच ना रिस्क कशाला घ्यायची, जाऊ द्या घरातच बसूया. म्हणून मग असं घरातच पण असं छानसं क्यूटचं सेलिब्रेशन आम्ही केलं. तर बाकी दुसरं अजून काय सांगू ना, काही नाही. हेच आता हा ब्लॉग एंड करते. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोवर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.